किती वेळा प्रेमात पडाय सह्याद्रीच्या. कंटेंट ऑफ अमेरिका. नाही आणलास तू आणलाच नाही घरनं. आपल्याला जर बघितलं का असं ठोसलतोय मग नेक्स्ट लेवल बक्षोदी चालू आहे. आणि एक अनुभव छान आहे म्हणजे ही सुझुकीची गाडी आहे. मला असं वाटत होतं की म्हणजे काय भाई देखते चला की एक बार. आणि मित्रांनी घेतली लकीली आणि आज तो मोमेंट आला आहे की आपण ती सुझुकीची नवीन आलेली गाडी आपण चालवतोय करणार आहे. आणि इकडेच आपण जेवण पण बनवणार आहे. बाले किल्ल्याला पोहोचलोय. सिरियसली 2 शिवाय त्या खणखणून द्या आई बहिणीच्या त्या. पण इथे लेप पाय ठेवा आणि हे धरा. नमस्कार मित्रांनो, मी संदीप पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल पवार व्लॉग्समध्ये. आज आपण चाललो आहोत पुन्हा एकदा सह्याद्रीमध्ये भटकंती करण्यासाठी. आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल, आज आपण चाललो आहोत तैलबैला या किल्ल्याला बघण्यासाठी. आणि त्यानंतरच काही प्लॅनमध्ये ॲडिशन झाले आणि घनगड किल्लासुद्धा आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर येता येता आपल्याला लोणावळ्याचा एक व्ह्यू पॉईंट आहे तो आपल्याला बघायचा आहे सनसेटवाला. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या परतीच्या प्रवासाला लागू. सो आता वाजलेत 2:17. मी आमच्या राहत्या घरापासून आता निघालेलो आहे. आणि आमचा मीटअप पॉईंट आता ठरला आहे कळंबोलीला. आणि आदित्य, लितेश हे लोक तिथे आता आमची वेट करत आहेत. आणि लेट्स सी, आता 2:30 वाजता भेटायचं होतं आम्हाला. इथेच 2:17 झालेले आहेत. बघू आता, देर आहे दुरुस्त आहे. खूप दिवसांच्या नंतर मित्रांनो हा मोठो व्लॉगचा सेटअप लावला आहे. आय थिंक खूप कमी वेळाच आपण यूज केला आहे मोठो व्लॉगचा सेटअप. बट हे आपलं स्वराज्य तोरण लावलेलं आहे आपण. आणि खूप बरं वाटतं. बऱ्याच दिवसांनी असं आपण भ्रमंतीला निघालो आहे, बाईकवरती निघालो आहे. तेवढेच आपल्याला गप्पा मारता येतील. आणि मी खूप खुश आहे की आज खऱ्या अर्थाने आपण ट्रिपला निघालो आहे. आणि ही सिंगल डे बोलण्यापेक्षा ना 24 तासाची ट्रिप आहे. कारण उद्या येताना पण आम्हाला बहुतांश बराच वेळ लागणार आहे. पोलीस काकांची गाडी आहे इकडे. सो हां चला. तर मी काय बोललो होतो, मित्रांनो एक जस्ट बोलायची गोष्ट आहे. म्हणजे एक गोष्ट तुमच्याशी बोलू वाटते मला. जे छोटे कंटेंट क्रिएटर्स आहेत ना, तर त्यांना पण तुम्ही ना तेवढा सपोर्ट देत जावा. बिकॉज कसं आहे ना की जे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी तर त्यांचे फॅन बेस ऑलरेडी बिल्टअप झालेलं आहे. आणि जर आपल्याच कॉन्टॅक्टमधला जर कोणी एखाद्या व्यक्ती ह्या यूट्यूब क्षेत्रामध्ये आपलं नोकरीधंदा ब्रेड बटर सगळं सांभाळून जर काहीतरी करू पाहत असेल, तर मला असं वाटतं की आपण आपल्या लोकांना पण एक संधी दिली पाहिजे. आय नो की थोडं वाटतं की अरे काय करतो आहे काय नाही. पण कसं आहे ना, सगळ्यांना सक्सेसफुल झालेला माणूस बघायचा आहे. बट स्ट्रगलमध्ये असलेली लोकं कोणाला आवडत नाही. आता जर मी सांगितलं तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, छोटे मोठे क्रिएटर्स आहेत, ते माझे मित्र आहेत. लाईक DSK व्लॉग आहेत. दीपक भाऊ खूप भारी कंटेंट बनवतात. लाईफस्टाईल ब्लॉग त्यांचा असतो. त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता ट्रॅव्हल विथ चैतन्य होले हा स्वतः एक DOP आहे. आणि त्याचं पण चॅनल आहे, खूप छान करतो आहे. इवन दो आत्ताच त्यांनी चॅनल चालू केलं आहे. आई माता एकीच आहे. आत्ताच त्यांनी चॅनल चालू केलं आणि हम्पी, गोकर्ण, बदामी सारखे लोकेशनला तो फिरून आला आहे. आणि ते व्लॉग आले. तर अशा कंटेंट क्रिएटरना तुम्ही थोडी एक संधी दिली पाहिजे मला असं वाटतं. त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता नाशिकचा पोऱ्या निशिकांत भाऊ स्वतः एक DOP आहेत. त्याच्यानंतर संतोष काटे. तर मित्रांनो कसं आहे ना, मला हे सांगायचं आहे की आज बघा आपली मराठी पोरं काहीतरी करू पाहतायत ना, मग एक त्यांना तुमचा एक सपोर्ट म्हणून एक सबस्क्राईब तुम्ही केलं पाहिजे मला असं वाटतं. मी पवार व्लॉग्समध्ये अजूनपर्यंत कोणाला बोललो नाही सबस्क्राईब करा किंवा काय. बिकॉज कसं आहे, ज्याला माझं कंटेंट आवडेल तो बघेल.
पण शेवटी तेच आहे ना, आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत 300-400 म्हणजे मोबाईल, तरी माझ्याकडे नंबर सेव्ह आहेत जे माझे ओळखीचे आहेत आणि खूप जवळचे आहेत. आणि बाहेरचे म्हणजे ऑफिस ग्रुपवाले झाले किंवा अजून माझ्या बालपणीपासून आत्तापर्यंतच्या कालावधीतले काही मित्र झालेत. तर एवढा सगळा मित्रपरिवार असतानासुद्धा आपल्याला व्ह्यूज कमी येतात आहेत आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला डिफिकल्ट जात आहेत. तर मग हाच आणि हेच दुखणं आहे प्रत्येक कंटेंट क्रिएटरचं, ज्यांची सुरुवात आता झाली आहे. ते काहीतरी करू पाहत आहेत. भाई थांब, मला जाऊ दे. हां, तर तेच काहीतरी करू पाहत आहेत. तर मग मला पण एक वाटतं की तुमचा एक कौतुकाचा किंवा एक आशीर्वादाची थाप त्याच्या पाठीवर असू द्या. तुमचं सहकार्य सगळ्या यूट्यूबर्स लोकांना असू द्या आणि करतील सगळेजण आपल्या आपल्या परीने, जसं जसं जमेल तसं तसं ते आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये नक्कीच करतील. फक्त तुमचा एक सपोर्ट कायम राहिला ना, तर मग थोडंसं काहीतरी वेगळं करायची जरा इच्छा पण निर्माण होते. सो मित्रांनो, आजचं ज्ञान इथेच संपलं. पण खरंच तुम्हाला मी खरंच हात जोडून विनंती करतो की हे जे छोटे कंटेंट क्रिएटर आहेत, आज ते काहीतरी करू पाहतात. होऊ शकतं कोणी कधी कुठे काय व्हायरल होईल आणि कुठे फेमस होईल, तर मग तो फेमस झाल्यावरती एवढं सपोर्ट करण्यापेक्षा फेमस जो आता फेमस तर होणार आहे, काही काळाने प्रत्येकाचा एक दिवस येतो, फेमस तर होणार आहे. तर मग ही जी जर्नी आहे, जी डिफिकल्ट जर्नी आहे ना, ती थोडी तुमच्या सपोर्टने ना इझी करून द्या, जेणेकरून जे पण माझ्यासारखे किंवा माझे मित्र परिवारातले किंवा छोटे कंटेंट क्रिएटर जे पण आहे, ज्यांचा सबस्क्रायबर वर्ग कमी आहे, व्ह्यूज कमी येतात, त्यांना थोडं सहकार्य करा, त्यांना थोडं सपोर्ट करा. आणि असं जर आपण एकमेकांना सपोर्ट केला ना, तर मला वाटत नाही की आपल्याला म्हणजे आपली पोरं कुठल्या क्षेत्रामध्ये मागे पडतील. मित्रांनो, हे आता आपण ऐरोली ब्रिज जस्ट पार केल्यावरती आपल्याला आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आणि त्यांच्या काही आदर्शाने, म्हणजे त्यांचं एक आदर्श डोळ्यांसमोर घेऊन इथे लायब्ररी वगैरे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी इथे आहेत. माझी इच्छा आहे एकदा यायचं, इथे एक्सप्लोअर करूया, इकडचा व्लॉग बनवूया आणि आपल्या पवार ब्लॉग्स चॅनलवरती आपण ते दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करूया. दुसरी गोष्ट, जस्ट आधी त्याचा फोन झाला आणि त्याला मी आन्सर केलं आपल्या हेल्मेट ब्लूटूथनेच, जे आपण लास्ट ब्लॉगमध्ये आपण बघितलं असेल, Y10 जो ब्लूटूथ मी लावला आहे हेल्मेटला. तर आतमध्ये पण खूप भारी आवाज येतो हेल्मेटमध्ये. असं कानामध्ये ब्लूटूथ टाकून नंतर वरती हेल्मेट घेऊन ना कान दुखायचा. बट दिस इज व्हेरी बेस्ट ऑप्शन ॲज ऑफ नाव. टेक्नॉलॉजी जशी ग्रो होते तसं बऱ्याच गोष्टी सोयीस्कर होतात. नॉईज कॅन्सलेशन खूप बाप आहे याचं. माझ्या आजूबाजूला एवढा नॉईज होता ह्या वेळेलासुद्धा, परंतु आधी त्याला विचारलं तर बोलला बिलकुल नॉईज नाही, तू घरातच आहेस का? मी बोललो नाही रे बाबा, आम्ही निघालो ऑलरेडी. सो विचार करा मित्रांनो, किती भारी ब्लूटूथ आहे हा. आणि 1900 रुपये म्हणजे अवघे 2000 पण पूर्ण नाही लागत. 1900 रुपयामध्ये ब्लूटूथ येतो आहे आणि इन्स्टॉलेशन चार्जेस पण त्याच्यामध्ये फ्री आहेत. हां, तर मला हेच सांगायचं होतं की आता आपण ब्रिजने जाऊ शकत होतो, पण आपले चरबी आहे ना, आणि चरबी असली तर मग काय करणार? काय उपटलं आपण खाल नाही, काहीच नाही. चलो, आहेत आदित्यराव आपल्याला दिसलेले आहेत, लितेश आहे, वहिनी आहेत. हो 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 हो, हप्ता आहे का? हप्ता हां हां, हाय. अरे काय हप्ता देत नाहीस तू, ऐकलं मी. डायरेक्ट CCTV हेच दे ना मला, हे घे तुला. काय बोलतो आता बाकी? आधी ते बोलला मला दादा सायकलवरनं डायरेक्ट, भाई ऐकत नाही भाऊ आपला आता. अरे एक नंबर. आता मग ह्याच आता गोड बोललास, गोड बुज दे आता, चल. हां, आता सगळा रिकामा होतो. एक जण येतो आपला कार्यकर्ता मागणं, यो राजमाची वाला यो. मित्रांनो, आता फायनली 2 बूस्ट पिले मी बॅक टू बॅक आणि मजा आली. आता आम्ही इकडनं निघालो आहे, कळंबोलीला आहोत सध्या. आणि इकडे पुढे एक शेलचा पेट्रोल पंप आहे, तिकडे आपल्याला थांबायचं आहे, जेणेकरून आदित्य
त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल फिल करेल. आणि इथे आता चहा पित असल्यामुळे, आपलं बूस्ट पित असल्यामुळे ना, मी चेक नाही केलं आहे की आपला व्हॉईस रेकॉर्ड होतो आहे की नाही होतं आहे. नसेल होत तर पचकाय भाई फुल, मग आपण काय रेकॉर्ड करणार नाही, कारण माझ्याकडे एवढं R&D करायला वेळ नाही. सो असा काहीतरी कार्यक्रम चालू आहे सध्या. ओ हो ओ हो ओ माय गॉड ओ माय गॉड. त्यामुळे डुब डुब सिग्नल सुटलेला आहे आणि आपण आपल्या मार्गावरती निघालो आहे. JNPT से जाएंगे हम. दिला आहे आणि धूळ काय शॉट. ठीक आहे, चला आता इकडे सगळं आहे अंधार. आपला लितेश इकडनं निघाला आहे. यो चला आता अंधारामध्ये करतो कॅमेरा बंद. उजेड आल्याच्या नंतर आपण भेटूया. मित्रांनो, नवी मुंबईचं हे विमानतळ आहे, नवीनच बनलं आहे, खूप कडक बनलं आहे, खूप कडक. आणि ह्या विमानतळामुळे नवी मुंबईसारख्या लोकेशनला खूप चांगलं असं एक व्हॅल्यू भेटणार आहे आणि भेटते ऑब्वियसली. त्याण्या डुबडुब. आज राईडला आहे लितेश, आदित्य आणि अशोक. आणि असे आम्ही 5 जण आज चाललो आहे आपल्या ट्रेकला आणि बाईक राईडला. लितेशची नवीन बाईक कशी वाटते मित्रांनो, खरंच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थोडा उजेड झाला आहे आणि रात्रीमध्ये चालू केलेला प्रवास हा सकाळपर्यंत पोचला आहे. आता वाजलेत 6:07. आम्ही खूप छान असा आरामात ब्रेक घेत चाललो आहे, त्यामुळे आम्हाला हा उशीर लागतो आहे. पण घाई करत जाण्यापेक्षा इट इज ऑलवेज बेटर की आपण आरामातच प्रवास केला पाहिजे, पहिली गोष्ट ते. आणि समोरनं येणाऱ्या गाड्या त्यांच्यावरती पण लक्ष ठेवा. आणि हे अशी लोकल लोक येतात ना, यांना बिलकुल भाव देऊ नका. उगाच पडतात. गाडीच्या पुढ्यात आले, हे बघा हा टायगर पॉईंट आहे. टायगर पॉईंट छोटूसा टायगर पॉईंट आहे. आणि याच्या पुढेच हा लायन पॉईंट आहे इथे राईट साईडला. हे जे तुम्ही बघताय ना, इकडनं व्ह्यू खूप छान भेटतो दिवसाच्या उजेडात. आता कसं धुकं वगैरे आहे, उन्हाळा असला तरी, आणि त्याच्यामुळे ते सकाळचं तर नाही दिसणार, बट व्ह्यू बघण्यासारखा असतो इकडे. आणि असे रस्ते असल्यावरती कशाला आपल्याला बाईक चालवायला कंटाळा येणार आहे ना. शिवाय आता उजाडल्यामुळे आपल्याला रस्ता पण बऱ्यापैकी खूप छान दिसतो आहे. आणि असे वळणाचे रस्ते, त्याच्या दुतर्फा झाडी, हाय हाय माहोल माहोल माहोल. तर आपण राईट टर्न मारला आता तैलबाईसाठी. आणि वरच्या त्या घाटातल्या रस्त्यातनं एक झलक जी भेटली ना, अख्खा थकवा गेला आहे माझा. आणि बऱ्याच वर्षांनंतर मी तैलबाईला येतो आहे आणि एक्साइटमेंट भाई पहिल्यांदा आलेलो तशीच आहे. बिकॉज ना तो ते प्लेस लय बाप आहे भाई. तुम्ही लोकांनी बघाल ना, तुम्ही लोक, खूप ऑसम प्लेस आहे यार. एवढंच की लांब आहे, बट भाई इंतजार का फल मीठा होता है मेरे भाई. लाल परे टायगर तू. बघ इकडे तैलबाईला दिसतोय. आणि आपण तिकडेच जाणार आहे आता. फायनली इतक्या तासाचा प्रवास करून हे जे दृश्य बघायला भेटतंय ना, हाय 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 हाय. आणि मित्रांनो, हे जे 2 डोंगर आहेत ना, ह्याच्यावरती ना असे रॅपलिंग करत लोक चढतात बरं का इथे वरती.
आणि त्याच्यामध्ये जे मंदिर आहे ऑरेंज कलरचं जे तुम्हाला दिसतं आहे स्पॉट, ते आहे मंदिर देवीचं. आणि आपण त्या मंदिराकडे जाऊन आपण चहा वगैरे बनवणार आहे. तर हेच ते सुंदर दृश्य आहे जे बघायला आपण एवढ्या लांबून आलो आहे. अक्षरशः ठाण्यापासून आपण तैलबैल हे अंतर सहज पार केलं आहे. याकरता ह्या सुंदर दृश्याकरता ना झोप नाही भेटले. आणि खरंच यार, खरंच सह्याद्री किती सुंदर आहे आपला माहोल यार. प्रेमात पडावं, किती वेळा प्रेमात पडावं सह्याद्रीच्या. हाय हाय. इतका वेळ प्रवास करतोय, बाईक चालवते, पण हे जे दृश्य आहे ना मित्रांनो, हे दृश्य बघूनच ना अख्खा काय सगळा थकवा निघून जातो. आता प्रवास झाल्याच्या नंतर मग उत्सुकता आहे की कधी पोचतोय मी तिकडे. किती सुंदर आहे. आणि हळूहळू तैलबैल किल्ला आणि आपण आपल्यातलं अंतर कमी होत आहे. बाबा बघा किती मस्त घोंगडे घेऊन आहेत. आणि हे दृश्य बघण्यासारखं मित्रांनो, खरंच बघण्यासारखं दृश्य आहे. क्या बात आहे यार, क्या बात आहे. तर मित्रांनो किल्ला इकडे आहे. आणि त्या ताईंनी सांगितलं आपल्याला की पुढून जावा आणि पुढे बाईक लावायला पण जागा आहे. वा 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 मित्रांनो, हे दृश्य आहे ना खरंच म्हणजे संपू नये एवढं सुंदर वाटतं हे दृश्य. हां, आणि खरंच मांडलं पाहिजे. इथंच लावायचे आहेत. काय म्हणतो? हां, अच्छा याचा गो. अरे इथे स्लिप होते रे गवत. गवतावरनं स्लिप झाली रे. सो फायनली हा झोपेत आहे, लितेश झोपेत आहे. तैलबैला आपला तैलबैल किल्ला. हां मग काय आता ते इंग्लिशमध्ये लिहितात तसं लिहितो ना आपण. तैलबैल किल्ला. हां झालं, तैलबैला गाव तैलबैल किल्ला. हां, तर फायनली पोचलो आहे आपण इकडे. आणि इथे बाईक्स वगैरे आपण पार्क केलेत. आणि आता जे पण आपल्या बॅग्स आहेत वगैरे ते आपण काढूया. आणि बघू शकता आपली बाईक लोडेड आहे. फायनली पोचलो आहे आपण इकडे. आणि लवकरात लवकर आता वरती जाऊन आणि चहा बनवून पिऊया. सुळक्याच्या माथ्यावरून सुधागड, सरसगड, घांगड आणि शवाष्ण घाटाचे सुंदर दृश्य दिसते. पावसाळ्यानंतर हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी उत्तम जागा आहे. लोणावळ्यावरून तैलबैलाला जाण्यासाठी आयन, शिवाजी, आंबवणे आणि भांबुर्डे अशा प्रकारे आपण जाऊ शकतो. मोठा वल्ला दिसला की समजायचं प्रेशर आलाय. बॉटल लपवायचा कार्यक्रम याच्या गावात काय नाका गेले ते. अशा प्रकारे वजन उचलून नाही न्यायचं आहे. तर असा जुगाड लावला आहे. निसर्गामध्येच पाण्याचा कॅन लपवला आहे. कारण एवढं वजन घेऊन जायचं म्हटलं तर ताकद नाही अंगात. सो मित्रांनो, बाईक्स आपण इकडे लावल्या आहेत आणि आम्ही इथं चुकीच्या रस्त्याने चाललेलो. आलात ना
तर तिकडनं येऊन ना ही छोटीशी वाट पुढे जाते आणि मेन रस्ता आता झाला आहे चालू. लितेश आपलं कंटेंट शूट करतं. कंटेंट अमेरिका, कंटेंट ऑफ अमेरिका. बघा सो फायनली अशा गडावरती आपण चाललो आहे ना, जो गड आपल्या थरारासाठी खूप नामांकित आहे. आणि बोलतात ना इथे रॅपलिंग वगैरे करतात ह्याचं, आणि बघण्यासारखं लोकेशन आहे. मेला नीट तर चाललंय, माती उडवतोय अंगावरती. हां, तैलवेला किल्ला हा पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगर रांगेत म्हणजे सुधागड तालुक्यात स्थित एक अत्यंत थरारक आणि कठीण गिर्यारोहण म्हणजेच ट्रेकिंगसाठीचं ठिकाण आहे. तैल बैलाची चढाई खूप तांत्रिक आणि टेक्निकल असल्यामुळे अनुभवी गाईड आणि गिर्यारोहण साहित्यासह जाणे सुरक्षित मानले जाते. हा साधारणतः 3322 फूट उंचीचा ज्वालामुखीच्या लावारसापासून बनलेला डाईक या प्रकारचा डोंगर आहे. येथे 2 भव्य उभ्या भिंती म्हणजे सुळक्या आहेत. त्या रॉक क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगसाठी प्रसिद्ध आहेत. तैलबैला हे पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ भांबुर्डे किंवा तैलबैला गावाजवळ आहे. याची उंची समुद्र सपाटीपासून अंदाजे 3322 फूट आहे. वैशिष्ट्य म्हणजे 2 उंच आणि उभ्या खडकाळ भिंती आहेत. हा किल्ला नसून एक नैसर्गिक सुळका डाईक आहे, जो पूर्वी टहाळणीसाठी वापरला जात असे. या किल्ल्याची पातळी मध्यम ते कठीण अशी आहे. येथे 60 फुटांहून अधिक उंचीच्या भिंतींवर चढाईचा रोमांचक अनुभव मिळतो. हा जो एवढा मोठा दगड उभा आहे त्याच्या जर पायथ्याला बघितलं ना, अशी सलग अशी भेग गेलेली आहे आणि खूप लांबपर्यंत भेग गेले आहे. आणि हे कित्येक वर्ष झाले हे उभा आहे स्वतःच्याच हिमतीवरती, पण ही भेग अक्षरशः खूप लांबपर्यंत गेले. मग पाहता क्षणी थोडंसं रिस्क वाटते की एवढी मोठी भेग सलग लांबपर्यंत गेलेली, आणि याच भेगेवरती एवढा मोठा तो पाषाण, एवढा मोठा पर्वत, एवढा मोठा तो डोंगर उभा आहे आणि खूप लांबपर्यंत गेला. आणि पुढे आता एक देऊळ आहे. हे जे 2 डोंगर आहेत किंवा हे सुळके आहेत, या सुळक्याच्या मध्यस्थानी लितेश खाली जाशील, खाली बघ. हां, तर ह्या 2 सुळक्यांच्या मध्ये एक देऊळ आहे आणि खूप भयानक आहे. म्हणजे ह्याच्या खाली राहू पण शकतो आपण. टेंट वगैरे नाही आणलं तर आपण इथे स्टे करू शकतो एका रात्रीसाठी. सहजरित्या पार झालं, म्हणजे ट्रेक चांगला झाला. त्याच्यानंतर आता आपण चाललो आहे मध्यस्थानी असलेल्या त्या देवळामध्ये आणि तिकडे जाऊन त्या देवीचं दर्शन घेऊया. दुसरी गोष्ट हे सगळं पाणी, चहाचं सामान आणलं आहे. तर आपण ह्या डोंगरावरती चहा बनवणार आहोत. ह्या निसर्गाच्या कुशीमध्ये, सह्याद्रीच्या कुशीमध्ये चहा बनवणार आहे, चहाचा आस्वाद घेणार आहे, देवाच्या पाया पडणार आहे, गड फिरणार आहे आणि मग तिकडनं आपण उतरून आपल्या पुढच्या गडाकडे जायचं आहे. बट आता इथे आलो आहे तर इकडचं वातावरण आपण एन्जॉय करून घेऊया. कारण हे वातावरण जे आपल्याला इथे बघायला भेटतं आहे ना, हे शहरात आपल्याला सहजासहजी बघायला भेटत नाही. हे शहरात आपल्याला सहजासहजी बघायला भेटत नाही. ही बॉटल हातात आहे, बंजी कॉर्ड आता ठेवायचं ऑप्शन नाही, बॅग पण फुल आहे, त्यामुळे हे अशी काहीतरी हातामध्ये घेऊन जावं लागतं आणि हे बोटांना लागतं आहे. असा काहीतरी कार्यक्रम आहे इकडे. इकडे एक सुळका आहे, इथे देऊळ आहे आणि इकडे एक सुळका आहे. आणि निसर्गाचा हा वेगळा एक चमत्कार आहे की इतके वर्ष हा डोंगर आहे तसाच आहे, त्या थाटात उभा आहे आणि खूप सुरक्षित आहे आणि खूप मजबूत आहे. तर ह्याच्या मजबूतीचा अंदाज काढायला जाऊ नका. इथे खूप प्रचंड जोराचे वारे वाहतात, खूप जोराचं वादळ येत असतं, परंतु आपला सह्याद्री आहे तसा खंबीर उभा आहे. सो सह्याद्रीमध्ये या, असा विकेंडचा एखादा प्लॅन करून आणि तुम्ही पण अशा लोकेशनला एकदा नक्की भेट द्या. आणि इकडे आल्याच्यानंतर फ्रीमध्ये एक ऑक्सिजन भेटतं, म्हणजे ऑक्सिजन तर आपल्या इथे पण भेटतं पण इथे प्रदूषण नाही आहे. सो इकडे या
आणि असा सह्याद्रीचा खरंच आस्वाद घ्या. शिवाय तिकडनं आता आपण आलो आहे, आता आपण चाललो आहे हे मागे जे देऊळ बघता त्या देवळाकडे. आणि जाताना आपल्याला अशा काही पायऱ्या लागतात सुरुवातीला. या पायऱ्यांवरून आपण हे आपल्या देवळात जाणार आहे. आणि इकडेच बहुतेक आपल्याला एखादी चहा बनवासाठी स्पेस भेटू शकते. आणि देवाचा आशीर्वाद घेऊन खरंच खूप भाग्य लागतं अशा मित्रांसोबत एखादा शनिवार रविवार असं सह्याद्री भटकायला भेटणं. आणि म्हणूनच आपल्या ग्रुपचं नाव आम्ही भटके सह्याद्रीचे ठेवण्यात आलं आहे, कारण आम्हाला गडकिल्ल्यांचाच वेड आहे. इकडे आल्याच्या नंतर मी असं मंदिर आहे, मंदिरामध्ये आदित्य बसला आहे. आपण इकडे बघूया. आपण लास्ट टाईम आलो होतो ना तेव्हा इकडनं हा सुळका चढायचं काम चालू होतं. इकडनं रोप लावून या सुळकावर चढत होते. आणि इकडे थोडासा बसायसाठी स्पेस आहे. दोन्ही डोंगरांचा उतरता भाग आहे. आणि इकडे आलेत ना असे कचरा करून जाऊ नका. असं देऊळ आहे इकडे. आपला भगवा इथे डौलात फडकतो आहे. आणि ह्या देवळामध्ये पाण्याचा साठा आहे आणि आपण पिण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. आणि खूप थंड पाणी आहे. तर आपण ते शूज काढूया. इथे सगळ्यांनी आपलं काढलं तिथे. आणि आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेऊया आणि मजा येईल. मी घंटा आहे बघितलं की होती घंटा पण अशा हवा कमी आहे त्याच्यामुळं त्या साईडला हवा जास्त आहे. तर इकडे देवीचं मंदिर आहे. इथे पूजा अर्चा केली जाते. इथे दिवा आत्ता पण लागलेला आहे, म्हणजे गावकरी इकडे येऊन देवीची पूजा करून जातात. आणि इथे 5 देव ठेवलेत. आणि बऱ्यापैकी खूप छान आहे, म्हणजे असं जागृत देवस्थान आहे. आणि हे डोंगरामधलंच आहे. अशी एखादी मूर्ती आणून नाही लावले तर हे स्वयंभू मूर्ती आहे. आणि ह्या मूर्तीच्या बाजूलाच जर आपण बघितलं तर इथे पिण्याच्या पाण्याचं एक सोर्स आहे. हे पाणी आहे, पिऊ शकतो आपण हे पाणी. आणि असे 2 तळ आहेत, एक तिकडे आहे छोटं आणि इकडनं असं पूर्ण पाण्याचं तळ आहे. तुम्ही बघू शकता इथे जागोजागी सिंदूर लावलेलं आहे. आणि हे देवाचं स्थान आहे ॲक्च्युली. तर मित्रांनो, तुम्ही कधी आला तिकडे ना तर ह्या मंदिराला भेट द्यायला विसरू नका. देवाच्या पाया पडून आशीर्वाद घ्या. आणि आपलं पुढचं नाही आणलास तो तू आणलाच नाही घरनं ठीक आहे, बनाएंगे ना. लाकडं तोडूया, अजून काय होणार. चिक्कल आपण लावूया टोपाला, जेवण होणार. त्यांचं ऐकू नको. हसतायत माझ्यावरती. मी नाही आणलं. नाही मला फक्त पत्रा बोलला, मी पत्र आणलं. नाही होईल कशाला टेन्शन होतं.
हा, लाकडं 100% होईल. आता काय पावसाळ्यात थोडी आपल्याला लाकडं भेटते. अरे मी बनवतो ना, कशाला टेन्शन येतं. हा. माती लावायची फक्त आपल्याला टोपांना बस. सो गंमत अशी झाली, आम्हाला भेटलाय धप्पा. आम्ही मिसळचं सामान आणलंय, मिसळची शेव आणले, साखर आणले, पाव आणले, चहा पावडर आणले, आलं लसूण, तऱ्हेचे मसाले, तेल वगैरे सगळं घेऊन आलो आणि आम्ही स्टोव विसरलोय. आणि भेटलाय धप्पा. बट आता उन्हाळा चालू आहे, तर मग मला नाही वाटत की एवढा अवघड आहे. इकडनं एखादा माचीस भेटते का बघायचं देवळातनं. आणि लाकडं तर आपल्याला डोंगरात भेटतात. टोपाला फक्त माती आपण सारवली की त्याच्यावरती आपला चहा आणि सगळं काय बनवू शकतं असं. सो पावसाळा असेल तर टेन्शनची गोष्ट आहे. सो होऊन जाईल, डोंट वरी. चला, धन्यवाद. देवाची इथं आल्यावरती आपल्याला कळलं आणि सोल्युशन पण आपल्याला तसंच भेटलेलं आहे. सो आपण शेगडी विसरलो होतो आणि आता जेवण बनवायचा प्रॉब्लेम होणार आहे. बट आपण शेकोटी म्हणजे काय चूल वगैरे बनवूया जंगलामध्ये आणि तिथं जेवण बनवूया. बट आता सध्या इकडं रेडीमेड चूल होती, आम्ही काही स्वतःहून नाही बनवली. रेडीमेड चूल होती आणि काट्या वगैरे पडलेल्या होत्या. तर त्याच चुलीला आपण इथल्याच काट्या जंगलातल्या वगैरे घेऊन आपण एक व्यवस्थित असा जाळ लावला आहे. माचीस पण आपल्याला देवळातनंच भेटला आहे आणि त्याच्यावरती आपला चहा असा मस्तपैकी उकळतो आहे. म्हणजे आपल्याला जर बघितलं का असं ठोसलतो आहे, मग मी ठोसललं तर कसं होईल. अच्छा, आणि मग आपल्याला हेच म्हणजे ह्याच्यातनं शिकायला भेटतं की जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायचं आणि त्यात आपण काहीतरी आपला मार्ग शोधायचा. सो फायनली शेकोटी पेटवलं आहे आणि चहा पण रेडी आहे आणि याची नेक्स्ट लेवल बक्षोधी चालू आहे. सो प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नांती चहा. आपण चहा घेतला आहे, सगळे आता चहा घेतात. आपण इथे थोडं देवाला पण नैवेद्य म्हणून चहा दाखवला आहे. आपण आलो आहे तर आता त्यांच्याकडचंच आपण थोडंसं साहित्य आपण घेतलं आहे. सो देवाला पण चहा दाखवला, आपण पण आता चहा घेतो आहे आणि ठीक आहे, आम्ही चाय पियेंगे आणि मग बाकीचा गड फिरूया आणि बघूया कसं काय आपल्याला बघायला भेटतं आहे. बाकी मजा हीच आहे, हेच काहीतरी आपल्याला बघायला भेटतं आणि हेच मोमेंट आपल्याला लक्षात राहतात. सो आता चहा पिऊन घेतो, नंतर बोलू. बाय. तैलबैला किल्ला फिरून झाल्याच्या नंतर चहा पिलो आणि चहा पिऊन आता आपण निघालो आहोत घनगड किल्ल्याला भेट देण्यासाठी. सो मित्रांनो, फायनली आपण आता तैलबैल किल्ला केल्याच्या नंतर घनगड किल्ल्याकडे चाललो आहे आणि आपली गाडी बघा पुढे लिथेच चालवतो आहे आणि ही लिथेची नवीन गाडी आहे सुझुकीची. आणि मला इच्छा झाली गाडी चालवायची, काय माहिती आहे का, आधी त्याची गाडी चालवायला थोडीशी भीती वाटते, लोडेड आहे आणि एवढा खर्च केला तर नको वाटतं त्याची गाडी घ्यायला. उगाच पडली काय झालं तर काय प्रॉब्लेम नाही. आणि लुक कसं येतो आहे गाडीचा आणि कशी वाटते आपल्याला ती कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि गाडी पिकअपला वगैरे एकदम बाप आहे, मजा येते. सही आहे, स्मूथ आहे गाडी. जेवढी हेवी वाटते तेवढी नाही आहे गाडी. सही आहे, मजा येते. इकडे इकडे मी तर बोर्ड आहे. आणि घनगड हा तैलबैल किल्ल्यापासून अगदी 15 किलोमीटरच्या काहीतरी अंतराच्या आत आहे आणि इकडनं समोर आपल्याला तो किल्ला आपण बघू शकताय. म्हणजे असं आता कॅमेऱ्यातनं आय एम नॉट शुअर कसं दिसतं आहे किंवा काय, बट नजरेत तरी येतो आहे तो किल्ला सध्या आणि मजा येते.
रस्त्यावरती आहे बारीक बारीक खडक आणि त्याच्यामुळे ना गाडी आपण स्पीडला नेऊ शकत नाही, किंवा स्पीडला असेल तर डायरेक्ट ब्रेक दाबू शकत नाही, डायरेक्ट कार्यक्रम होऊन जाईल. आणि तिकडे तो किल्ला दिसतो आहे, जो सुळका दिसतो तोच किल्ला आहे. आणि सही आहे. आता काय झालं माहिती आहे का, तैलबैलवरनं येत होतो ना घनगड किल्ल्याच्या दिशेने. ॲक्च्युली रात्री आम्ही निघालो आहे 2 वाजता ठाणेवरून, आणि हे बोरिवलीवरनं निघाले आहेत 1 वाजता. त्याच्यामुळे ना असं डुलकी लागत होती, तर थोडं पाणी वगैरे घेतलं, तोंडावर पाणी वगैरे मारलं, डोळ्यावरती पाणी मारलं, आणि आता फ्रेश वाटतं. आणि आता आपण जाऊया घनगड किल्ला बघूया. ह्या उन्हामध्ये आपल्याला घनगड किल्ला करायचा आहे, आणि तिकडेच आपल्याला मिसळपाव खायचे आणि थोडं ऊन उतरेपर्यंत वेट करायचे. एकदा ऊन उतरलं की मग आपण खाली उतरायला चालू करू शकतो. आपली गाडी जी आहे आपली ती आपण स्वतः चालवतो, आणि एक अनुभव छान आहे. म्हणजे ही सुझुकीची गाडी आहे. मला असं वाटत होतं की म्हणजे क्या है भाई, देखते चला की एक बार. आणि मित्रांनी घेतली लकीली, आणि आज तो मोमेंट आला आहे की आपण ती सुझुकीची नवीन आलेली गाडी आपण चालवतो आहे. आणि थोडक्यात जर आपण बघितलं ना तर खूप परफॉर्मन्स छान आहे. सध्या आपण आलो आहे एकोले गावात. इकडेच थांबायला लागणार. हां, आपण सावली बघूया. ऐक ना, सावली कुठे येते गाडी लावायला? सो मित्रांनो, फायनली आपण आता एकोले गावात आहोत, आणि एकोले गावातूनच घनगड या किल्ल्याला जाण्यासाठी वाट निघते. तर हे जे मोठं झाड बघताय माझ्या मागे, तिथे आपण लावलं आपल्या बाईक पार्किंगला. आणि गावकऱ्यांकडनं पार्किंगचे पर वाहन पर बाईक 20 रुपये आहे पार्किंगची व्यवस्था, आणि 50 रुपये 4 व्हीलरची आहे. तर तुम्ही कधी आलात तर हे थोडं लक्षात ठेवा. आणि हे असं काही गाव आहे. इकडे असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत, तिकडे आपल्या गाड्या आहेत, आणि इकडनं आम्ही थोडंसं चॉकलेट्स वगैरे असं काय काय घेतो आहे, जेणेकरून मित्रांनो, गोप्रो माहिती नाही आता ते बॅटरी आणि ह्या उन्हाच्या तडाख्याने ना पूर्ण गरम झालं आहे, आणि गिवअप केलं आहे त्याने. फाईल ऑन रिपेअर असं काहीतरी येतं आहे. बट ठीक आहे, चला. 10 मिनटाचा ट्रेक केला आहे अवघा, आणि इकडे एक आपल्याला सूचना फलक आहे, गणेश्वर महादेव मंदिर. तर इकडे आपल्याला आपल्या महादेवाची शिवलिंग बघायला भेटते, आणि शिवलिंगचं दर्शन घेतल्याच्या नंतर त्याच्यासमोर आपल्याला काही विरगळी आणि नंदीची प्राचीन मूर्ती बघायला भेटते. सो फ्रंट कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. सो असं महादेवाची शिवलिंग आहे, इथे विरगळी आहेत, आणि इथे नंदीचं प्राचीन मूर्ती आहे. आणि काय भेटलं तर घेत जायचं. तर मित्रांनो, हे आहे गणेश्वर महादेव मंदिर. घनगड येथे असल्यामुळे बहुतेक गणेश्वर असं महादेवाच्या शिवलिंगीला असं नाव आहे, या मंदिराला नाव आहे. आणि खूप प्राचीन हे जरी तुम्ही आत्ताचं बघताय ना, परंतु ही शिवलिंग आहे ना, ही एका पाषाणामध्ये कोरलेली आहे, आणि खूप जुनी आहे, प्राचीन काळातलीच आहे. आणि त्याच समवेत आपण इथे नंदीची मूर्ती बघू शकतो. आणि ऑब्वियसली ब्रिटिशांनी जो चमत्कार केला होता आपल्या इंडियामध्ये, नंदीची मूर्ती वगैरे असं देवांच्या मूर्त्या वगैरे ज्या तोडल्या होत्या, तर आपल्याला तुटलेली मूर्ती बघायला भेटते. बट आपल्याला आता ह्या काळामध्ये त्यावेळेचं काही वास्तू आपल्याला बघायला भेटते, तर आपण त्यातच समाधान मानायचं आणि नशिबवान समजायचं की आपल्याला आपल्या महाराजांचा काहीतरी ऐतिहासिक ठेवा बघायला भेटतो आहे. आणि घर बसल्या तुम्हाला देखील मी हे दाखवायचा प्रयत्न करतो आहे. त्यानंतर तिथं विरगळी आहेत, तर आता आपण विरगळीला जाऊया, विरगळी बघूया. फ्रंट कॅमेऱ्याने दाखवायचा प्रयत्न करतो. सो अशा काही विरगळी आहेत इकडे, आणि
या अशा विरगळी इथं ठेवल्यात आणि लास्टच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं विरगळ ही खालच्या दिशेने वरच्या दिशेपर्यंत वाचत जायची. तर इथे असं लिहिलं आहे की खालच्या प्रसंगावरनं असं दिसतं आहे की लढाई प्रसंग आहे. यावरून लढाई, पायदळ, घोडदळ यातील कोणत्या प्रकारची झाली ते समजते. त्याच्यानंतर स्वर्गरोहण म्हणजे अप्सरा वीराला स्वर्गात घेऊन जातानाचा प्रसंग कोरलेला आहे. त्यानंतर स्वर्गप्राप्ती, वीर स्वर्गात गेल्यानंतर वीराला शिवपूजेचा मान मिळतो. त्याच्यानंतर कलशारोहण म्हणजे हा मोक्षप्राप्तीचा संकेत आहे. आणि विरगळ वाचन जर तुम्ही वाचलत ना तर विरगळ वाचन हे नेहमी खालच्या रखान्यापासून वरच्या रखान्यापर्यंत करावं. आणि विरगळ ही संकल्पना नक्की कसली आहे आणि कुठून आली आपल्याला इकडेच बघायला भेटतं आहे. जसं विरगळ संकल्पना, युद्धात मरण पावलेल्या अज्ञात हुतात्मा वीरांचे स्मारक म्हणजेच विरगळ होय. एखादा वीर आपल्या राज्याच्या रक्षणासाठी अथवा परकीय आक्रमणापासून आपल्या गावच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडला तर त्यांच्या शौर्याची गाथा चिरंतर टिकावी आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांचा आदर्श घेऊन नव्या पिढीने आपल्या राज्याचं तसेच देव, देश आणि धर्माचं रक्षण करावं यासाठी त्यांचे उभारलेले स्मारक म्हणजेच विरगळ. विरगळ उभारण्याचे अनेक कारणे दिसून येतात. त्यामध्ये लढाईत आलेला मृत्यू, कुटुंबाचं किंवा गावाचं रक्षण करताना गोधन किंवा पशुधन यांचं रक्षण करताना आलेला मृत्यू, हिंसक प्राण्यापासून रक्षण करताना आलेला मृत्यू इत्यादी. म्हणजे ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ज्या घडत असताना किंवा घडल्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ आपल्या येणाऱ्या पिढीला काहीतरी एक आदर्श मिळावा याच्यासाठी विरगळ ही बनवली जाते. आणि खालच्या रखान्यापासून वरच्या रखान्यापर्यंत आपल्याला ती विरगळ वाचायची असते. आणि खरंच म्हणजे विरगळ बघणं म्हणजे आपल्याला त्या काळचा ऐतिहासिक ठेवा बघायला भेटणं आहे. सो मित्रांनो, खूप बरं वाटतं की आपण सह्याद्रीमध्ये भटकंती करतो आणि सह्याद्रीमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या काही अलौकिक गोष्टी बघायला भेटतात. आणि खूप धन्य वाटतं, एवढं थकवा आलेला पण हे असं सगळं काही पाहून ना खूप भारी वाटतं ॲक्च्युली. फायनली मित्रांनो, आपण महादेवाची शिवलिंग बघितली, नंदी बघितला, प्लस इकडे असलेल्या विरगळी बघितल्या. आणि ते बघितल्याच्या नंतर आता फायनली आपण आपल्या गडाकडे पुन्हा जातो आहे. आणि गडावरती ट्रेक जास्त हे नाही आहे, म्हणजे जास्त वेळाचं नाही आहे, अवघ्या अर्ध्या तासामध्ये होतो. बट ऊन असल्यामुळे, थकवा असल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागतो. बट उत्साह तेवढाच आहे. थकलेलो आहोत पण आतनं ती इच्छा प्रकटच आहे आणि खूप इच्छा आहे की वरती जायचं आहे आणि आपल्या महाराजांचा तो किल्ला बघायचा आहे, ज्याला एक मोठा इतिहास लाभलेला आहे आपल्या इतिहासात. तर बघूया, आता लवकरच वरती जाऊया आणि किल्ला एक्सप्लोअर करूया. मित्रांनो, आम्हाला सुकलेल्या काट्या दिसल्या तर आम्ही त्या सुकलेल्या काट्या घेतल्या. बघू नितेश, बघा सुकलेल्या काट्या घेतल्यात आणि आम्ही चाललो आहे. पण एवढे आम्ही कचरा करणार नाही तिकडे. आपण जे आणलं आहे ते आपण सोबतच घेऊन जायचं. इथं काय लिहिलं आहे? एक नंबर, एक नंबर, एक नंबर. मॅसेज बघा, मॅसेज. लाज वाटेल जे कचरा करून जातात ना त्या लोकांना, लाज वाटेल. भरलेली पाण्याची बॉटल गडावर नेऊ शकता, मग रिकामी बॉटल घेऊन का नाही उतरू शकत? फेकून जात आहे ना, शर्मा बाळगा. जी पाण्याची बॉटल भरलेली असते त्यावेळेला ती अर्धा किलो किंवा 1 किलोच्या आसपास असते आणि ते पाणी आपला जीव वाचवावा, आपली तहान भागवावी म्हणून तुम्ही घेता. आणि ज्या वेळेला पाण्याची बॉटल रिकामी होते ना, अक्षरशः ग्राममध्ये वजन येतं त्याचं. कसे ग्राममध्ये. आणि ती बॉटल तुम्ही खाली आणायची सोडून वरच फेकून जाता. हे सगळ्यांसाठी नाही, जे घाण करतात त्यांच्यासाठी. तुम्हाला ना शरम वाटली पाहिजे. आपल्या महाराजांचा गड आहे आणि आपण तिथे घाण करतो आहे. असो, असे वळणावळणाचे रस्ते आहेत. काय बोलतो लितेश, काय सिच्युएशन आपली आता? हालत टाईट आहे, बट ठीक आहे, वरती पोचायचं आहे. थोडी फाटी है, येस, बट मजा आ रहा है. आता इकडे एक देवीचं मंदिर आहे आणि समोर दीपमाळ आहे, तिथे पण थोडे विरगळ ठेवल्यात. आता हे बघा, इकडे असं देवीचं मंदिर आहे. एक मिनिट, गारजाई मंदिर आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकताय दीपमाळ आहे, भली मोठी अशी दीपमाळ आहे, त्याला शेंदूर लावलेला आहे.
सन्मानपूर्व त्याला ठेवलं आहे. आणि या गारजाई मंदिरामध्ये 10-12 व्यक्ती आरामात राहू शकतात एवढी जागा आहे. फक्त कडी लावले आणि ते मंदिर उघडं आहे. प्लस या किल्ल्यावर आपल्याला काय काय बघायला भेटतं किंवा या किल्ल्याचा इतिहास इथे लिहिला आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. सो इकडची जी इन्फॉर्मेशन आहे प्रयत्न करेन व्हॉइस ओव्हरमध्ये द्यायचा, नाही जमलं तर क्षमस्व. बट तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्कीच बघू शकता. मित्रांनो, इथं खाली गारजाई देवीचं मंदिर आहे आणि आम्ही ऑलमोस्ट आता जो किल्ल्याचा पायरीचा पॅच आहे आणि आपण तिथे बोलू शकतो की फायनली गड चालू झाला आहे असं आपण बोलू शकतो. आणि इथेच जवळच कातळ स्कीट होऊन पडलेलं आहे आणि त्याची एक सावली किंवा एक आसरा झाला आहे आमच्यासारख्या भटक्यांसाठी, असे जे उन्हात आणत येतात. पावसाळ्यातल्या नाही साठी नाही, उन्हात आणत येतात आणि आत्मीयतेने गड फिरतात, त्यांच्यासाठी एक आसरा झाला आहे. थांब रे, इझी टास्क नाही. काट्याजवळच आहे, ह्या लोकांना पाठवू शकतो पर्यटन. आता कुठे आपण आलो, आता हा मुख्य दरवाजा बघा समोर आणि त्याच्या बाजूलाच कातळ पडलेला आहे तो. मित्रांनो, फायनली आपल्याला प्रमुख दरवाजाची तटबंदी लागले. तिथे तो प्रमुख दरवाजा आहे आणि लितेशने घेतला आता पाण्याची कॅन, दमला आहे तो, गुडघ्यावर हात ठेवला आहे. मी घेतल्यात काट्या, कारण आपल्याला जेवण बनवायचं आहे, जेवायचं आहे. आणि जेवून झाल्याच्या नंतरच हा जो किल्ला आहे हा आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. खूप सुंदर किल्ला आहे. कधीतरी कैद्यांना कैद करून ठेवण्यासाठी ॲज अ जेल म्हणून याचा वापर होता. आणि ह्याच्या तटबंद्या, बुरुज आज पण ठीक परिस्थितीत आहे. एकदम भारी नाही किंवा एकदम वाईट नाही, बट चांगलं आहे. बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. इथं पायरी पण नाही यार. चला रे पोरांनो, या तटबंदी आहे बघा आणि तो मुख्य प्रवेशद्वार आहे. हात पण थरथरतात भुकेने, बट जेवण आता बनवूया, फटफट खाऊया. मुख्य दरवाजा आलेला आहे. अशोक थांब, अशोक येत्या थांब. सो असा काहीतरी प्रमुख दरवाजा आहे आणि तटबंदी किंवा बुरुजांवर चढू नका, असे दगड आहे ना निखळण्याची चान्सेस आहेत. सो गडावर अधिकृतरित्या आपण प्रवेश केला आणि हाच तो आपला प्रमुख दरवाजा आहे. इकडनं आल्याच्या नंतर इथे गुहा आहे तर, आणि इकडे तो कातळ आहे आणि इकडेच आपण रेस्ट पण करणार आहे आणि इकडेच आपण जेवण पण बनवणार आहे. असं काहीतरी आहे, बघू शकताय. खालून वरपर्यंत दाखवतो. असं काहीतरी आहे. सो चला जाऊया. इकडे लोकांनी ऑलरेडी चूल बनवले. सो इकडे आपण जेवण बनवायचं आहे आणि आतनं असं आहे. आणि तिथे ते मंदिर दिसतंय व्हाईटवालं,
तिकडे आपल्या गाड्या लावल्यात आणि तिकडनं आपण ह्या जंगलाच्या वाटेने या किल्ल्यामध्ये प्रवेश केला आहे. फार दमलो आहे आणि खांद्यावरची बॅग आता काढतो. गोप्रो पण जरा थंड होईल आणि आपल्या परिवाराची वाट बघूया. ते लोक आले की आपण जेवण बनवायला सुरुवात करूया. बॅग बघा, बॅग अशी आतमध्ये एक पाण्याची बॉटल आहे आणि बाहेर एक पाण्याची बॉटल आहे. अशा प्रकारे आपली मंडळी काय एनर्जी बघा, गळपटला दमला. आपला रील स्टार मोबाईलमध्ये मग्न. आपलं ट्रेकर ताई किती कॉन्फिडेंटली आल्यात ना, 4 पारायला थांबल्यात. सो चला थोडं रिलॅक्स होतो आणि मग आपण बोलूया. खूप दम लागला आहे. चालू. सो मित्रांनो, सगळे दमलेत, आता रेस्ट करतात आणि आपल्याला बनवायचे मिसळ. बिकॉज सगळ्यांना भूक लागले, सगळे दमलेत. एका दिवसात 2 किल्ले करणं म्हणजे थोडं स्ट्रगलवालं काम असतं. मी पण घामाघूम झालो अक्षरशः. मी जर्सी काढली माझी आणि कांदा टोमॅटोचे जस्ट एक तडका दिला. ते ती पिशवी कचरा होईल. कांदा टोमॅटोचा एक तडका दिला पद्धतशीर. आणि आता मी त्याच्यामध्ये डायरेक्ट कार्यक्रम करतो आहे. मूग मटकी मिसळ हे मी घरनंच घेऊन आलेलो. इकडे आल्यावरती आपण तेच फक्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. मिसळ कार्यक्रम बेस्ट झाला, खाल्लं. आता खूप अंगात ना ताकद गेले आहे. जेवल्यामुळे एनर्जी आली आहे. अजून पण आम्ही तिकडेच आहे. आणि इकडे देवी आहे एक, अशी गुफा आहे. आणि मी इकडेच थोडीशी एक जागा बघितली. देवी इकडे आपली आणि देवीच्या पायथ्याला जरासा अंग टाकतो आणि थोडं रेस्ट करून मग आपण जावं गड किल्ला बघायला. आता थोडा रेस्ट इम्पॉर्टंट आहे. सो मित्रांनो, जेवलो आम्ही आणि तिकडे होतो आपण. जेवलो, काम 25 झालं, आपण झोपलो होतो आणि खूप छान झोप भेटली 1 तास तरी. आणि त्यानंतर आता आपण किल्ले भ्रमंतीला सुरुवात केली. तर हा दरवाजा जो आहे तो आपण त्या वाटेने येऊन इकडनं आपण असं आलो होतो. सो हा मुख्य दरवाजा आहे. आणि त्याच्यानंतर हां बघा, कचरा आहे ना, कचरा असा थोडाफार असा बांधून आम्ही आमच्यासोबतच घेऊन जात असतो नेहमी, जेणेकरून कचरेवाला बी प्रॉब्लेम नाही आहे. सो पहिली ती गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, इकडे ना गुहा आहे. आणि लास्ट टाईम म्हणजे खूप वर्षापूर्वी आम्ही आलो होतो तेव्हा इथे राहायला जागा होती. आता पण आहे, बट लोखंडाचे असे ग्रिल वगैरे ठेवल्यात आणि कन्स्ट्रक्शनच्या काही कामाच्या वस्तू ठेवल्यात. सो आता सध्या जर तुम्ही घनगड येथे स्टेसाठी येणार असाल तर आता स्टेसाठी या गुहा सुद्धा दोन्ही पण बंद आहेत. वस्तू ठेवल्या वस्तू ठेवल्यामुळे. आणि घनगड किल्ल्यावरती असे ना हिऱ्यासारखे दगडं खूप बघायला भेटतात. पावलावरती भेटतात. आणि ही भिंत नसून ही आहे किल्ल्याची तटबंदी. तुम्हाला मी कॅमेऱ्याने दाखवायचा प्रयत्न करतो. सो मित्रांनो, तिथे एक मंदिर आहे व्हाईटवाला. तिकडनं आपण जंगलाच्या वाटेतून इकडे आलो होतो आणि इकडनं येऊन इथल्या पायऱ्यांवरनं मग असं करत आपण इकडनं येऊन या दरवाजाला आलो. आणि दरवाजाला असं
वेढा घालून आपण त्या बुरुजावरती गेलो. त्या बुरुजावर गेलो आणि प्रवेश आपला इथनंच झाला होता. इथनं असा प्रवेश झाला होता. तर हा एक बुरुज आहे. आता सध्या सुस्थितीमध्ये नाही आणि केव्हाही कोसळू शकतो. तर बुरुजावरती चढून फोटो वगैरे काढायचा मोह तुम्हाला आवरावा लागेल, कारण खूप अवघड गणित आहे. गुहा मी आत्ताच दाखवल्या तुम्हाला. त्याच्यानंतर एक इथे ना अशी शिडी आहे आणि त्या शिडीच्या इथे एक पाण्याचं टाकं आहे आणि ते पाणी पिण्यायोग्य आहे. अजून पण लोक पाणी पितात त्या टाकायचं असं सांगितलं जातं. सो आहे एकंदरीत. सो आपण पण जाऊया आणि बघूया. तुम्हाला ना लेफ्टवाला लेग आहे ना इथं ठेवायचं, तुम्हाला राईटवाला नाही इथं ठेवायचं आहे. इझी टू ॲक्सेस. आणि हे पकडायचं. सिरियसली 2 शिवाय द्या, खणखणून द्या आई बहिणीच्या द्या, पण इथं लेफ्ट पाय ठेवा आणि हे धरा. आणि खूप छान होणार ना ट्रेक, खूप छान होणार. आणि असा कॉन्फिडन्स गेन होईल ना, मी तुम्हाला सांगू धाकबाहेरी माझ्याकडनं होणारा नाही, माझी लायकी नाही करायचं. या लोकांना मी बोललो हा मला बोला फक्त तू चेनचा पॅच पार कर, संपला विषय संपला. फक्त मला ते कळलं बा हे आता काय निघत नाही. मग धाकबाहेरी ते एक्सपिरियन्स वेगळाच आहे. एक पायरी वर या ना, चल मी आहे मागे. एक पायरी वर या. एक पायरी टाक परत. हा एक पायरी. एक 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 होय का झालं. होय का क्या हो गया, ऑलरेडी झालंय. उजवा पाल वर हा टाक ना. बिंदास बिंदास बिंदास. हर हर महादेव. हो गया हो गया मी हो धरलं गया तुला. हो गया बॅलन्स. उजवा पाऊल टाक. हा वर घे, इथे घे घे लवकर. चल व्हेरी गुड. हा जा वरती. ती रशी बघ काय ना. घाबरायचं कारण नाही. वा, शाबास. एक नंबर बस. बस. हा बस. हा आता हा लेफ्ट वाला पाय इथे इथे. घे. हा हा. चल, मी आलो कुछ मागून. नाही, हे बघ. कुछ नाही. हा हे चलो. बघ कम ऑन. हे बघ. होत आहे. हे बघ इथे आहे मी. हा इकडे इकडे लेफ्ट पाय. लेफ्ट पाय इथे घे. आरामात. हो काय गया, काय हो नाही. गया. होय हो गया. बस. बस बस बस. हा. धर ती रोप घट्ट. हा व्हेरी गुड. हा. हा. जागा या, कर लेफ्ट पायाला. या, हा. आणि लेफ्ट पायनेच पुढे जायचं बरं का असं. हा बेबी स्टेपने जायचं आपल्याला. हा बस. बॅलन्स पूर्ण समोर ठेवायचं. या एकदम इझी, एकदम इझी. आलात ना. सो फायनली आता आपण पुढचा गड बघायला जाऊया. सो इकडे पकडण्यासाठी ना असं रेलिंग्स वगैरे आहेत, तारा वगैरे आहेत. तर रिस्क नाही आहे, फक्त तुम्ही तुमची काळजी घेतली पाहिजे. खूप भारी आहे किल्ला ॲक्च्युली. आणि हा पॅच आपण आलोय. आणि इकडे सुद्धा आपल्याला रेलिंग्स आहेत, म्हणजे तार बांधले. जर तुम्हाला भीती वाटत असेल किंवा थोडंसं स्ट्रगल होत असेल चढायला, तर तुम्ही ती तार पकडू शकता. काय झालंय पार. इकडे पुढे मित्रांनो आपल्याला पाण्याचे टाके बघायला भेटतात. आणि आमच्या ताई अशा प्रकारे सक्सेसफुली त्यांनी खूप चांगला पॅच पार केलाय. आणि जर ताई करू शकता तर कोणी पण करू शकता. आमच्या ताई कोणापेक्षा कमी नाही.
आता बघ काय करायचं माहितीये, इथे बसायचं. सो इथे पाण्याचे टाकं आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा पाण्याचं टाकं आहे आणि इथे सुद्धा पाण्याचं टाकं आहे आणि मागचा नजारा बघायचा आहे. मागे आपला सह्याद्रीचा डोंगर आहे. भली मोठी दरी आहे पण रिस्क फॅक्टर नाही आहे या किल्ल्यावरती. इकडे पुढे काय आहे? वाव, इथे सुद्धा आपल्याला पाण्याचं टाकं बघायला भेटतं आणि इथे आपण जरा आसरा घेऊ शकतो पाऊस वगैरे जास्तच झाला तर. सो आपली मंडळी तिकडे आहे, आपणच इथे आलो आहे तर आपण तिथे जाऊया. यांना घेऊन जा दोघांना. हां, शिवाय इकडे आपल्याला आश्रयासाठी एक भली मोठी हाईट अशी स्पेस आहे. माझी हाईट 5 फूट 9 इंच आहे. तर हे बऱ्यापैकी माझ्यासारखी बरीच लोक इथे उन्हात किंवा पावसामध्ये किंवा वादळी वाऱ्यामध्ये इथे थांबू शकतात. मी आज मला थांबायला लागेल. बाकी मागच्या दिवसात काय आता इथपर्यंत आल्या उर्दूपर्यंत तर माझ्या मध्ये जाऊ नये. हो उतर आणि तसंच उलट इकडनं असं चढायचं आहे आणि तिथे तो चढताना असं उतरताना प्रवेशद्वार आहे. सेम. आता हे जे खासे दिले एक तरी ते हात टाकायचा नंतर पाय टाकायचा एवढंच. सो आपण तिकडे पण जाऊया. एवढा पाय घनगड किल्ला 3000 फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील लोणावळा डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो. मुळशीच्या पश्चिमेला एक मावळ भाग आहे. यालाच कोरस बारस म्हणजेच मावळ असे म्हणतात. याच मावळात येणारा हा घनगड. आडबाजूला असलेला हा किल्ला मात्र आपल्यासारख्या ट्रेकर्सला नेहमीच खुणावत राहतो. येथील जनजीवन शहरी सुखासोयीपासून दुरावलेले आहे. किल्ल्याबद्दलच्या इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. मात्र किल्ला कोळी सामंतांकडून निजामशहाकडे आणि पुढे आदिलशहाकडे आणि नंतर मराठ्यांकडे आला. जरी हा किल्ला 300 वर्ष जुना असला तरी त्याच्या इतिहासाबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. या किल्ल्याबद्दल एक रंजक गोष्ट अशी आहे की येथे कैद्यांना ठेवले जात असे. कोकण ते पुणेरी या व्यापारी मार्गावरील लोकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आणि टेहाळणी बुरुज म्हणूनही याचा वापर केला जात असे. घनगड किल्ला ट्रेक हा सह्याद्रीतील एक छोटा ट्रेक असून तो महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. चला आता आपण बऱ्यापैकी बाले किल्ल्याला पोहोचलो आहे. बाले किल्ल्या अगदी इकडेच आहे. सो चला ऐका, इथे ही वायर पकडल्याशिवाय चालायचं नाही हा कोणीच. खरं तर मराठीत घन या शब्दाचा घनाकृती किंवा भरीव असा होतो. गड म्हणजे किल्ला म्हणून घनगड. घनगड किल्ल्याचा ट्रेक अलीकडेच लोकप्रिय झाला आहे. खडकाळ भागामुळे ज्यासाठी तांत्रिक गिर्यारोहण कौशल्याची आवश्यकता होती, हा ट्रेक बऱ्याच काळापासून एक आव्हानात्मक मार्ग मानला जातो. वहिनी एकदम इझी आहे या. या यू कॅन डू इट. ए रील सोड. इकडे दगड आहेत ना, हे आहेत निसर्डी आहेत. म्हणजे अरे हे फिक्स नाही दगड आहे बघ.
सो मित्रांनो, फायनली हा आपला प्रमुख दरवाजा आहे. सो आपण आता आदित्य खाली थांबल्या वहिनींसोबत, तर जास्त वेळ नाही लावणार आपण बाहेर. आतमध्ये जाऊया, 2-3 गोष्टी ज्या जवळजवळच्या त्या बघूया आणि खाली येऊया. मात्र या खडकाळ भागात स्टीलची शिडी बसवल्यामुळे निसर्गप्रेमींच्या मोठ्या वर्गासाठी हा ट्रेक आता सुलभ झाला आहे. घनगड हा एक छोटा पण परिपूर्ण ट्रेक आहे. यात जंगलाचा एक भाग, खडकाळ भागातील अनपेक्षित वळण, एक उंच धातूच्या शिडीवरून होणारी साहसी चढाई आणि शिखरावरून दिसणारे सभोवतालच्या पर्वतांचे 360 अंश विहंगम दृश्य यांचा समावेश आहे. हा ट्रेक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, नवशिक्या आणि अनुभवी ट्रेकर्स दोघांसाठीही योग्य आहे. इकडे या. इकडे भुयारी टाका आहे. भुयारी टाका इकडे आतमध्ये, असं खाली पाण्याचा टाका आहे. त्याच्यानंतर ही आपली तटबंदी आहे आणि इथे या किल्ल्यावरचं टॉयलेट बघायचं आहे. तर इकडे या किल्ल्यावरती टॉयलेट देखील आहे, इकडे समोरच आहे. सो आपण बघून घेऊया त्यावेळेचं शौचकूप कसं होतं किंवा एकंदरीत टॉयलेट कसं होतं. सो आणि आता आपण चाललो आहे वाड्याचे अवशेष पाहण्यासाठी. सो पावसाळ्यामध्ये ना इकडनं दोन्ही साईडला प्रचंड असे झाडं झुडूप असतात आणि त्याच्या आतनं आपल्याला रस्ता बनवत जायचा असतो. आपल्याला त्या साईडचं पण दिसत नाही, आपल्याला या साईडचं पण दिसत नाही. तर त्यामुळे थोडीशी काळजी घेऊनच आपल्याला उतरावं लागतं. आणि हे थोडे वाड्याचे अवशेष आपल्याला असा मोडकळीस आलेला वाडा आहे. बट आता आपल्याला त्याचे अवशेष का होईना बघायला भेटतात आहेत. आणि आय होप सो की आपण हा वाडा बघू शकू. आता इथे कोणीतरी येऊन ना, मला असं वाटतं इथे जेवण वगैरे बनवून गेलं. पण यार हे वाडा आहे ना, वाडा, या वाड्याचं थोडंसं इज्जत ठेवा रे. बाकी जागा आहे की आपल्याला जेवण बनवायला, राहायला वगैरे, पण नका असं करू यार. कारण आपल्याला एक इतिहास आहे. आपण वर खाली करणार. हे आता बघा तेव्हाचं बांधकाम आहे इथे, चुन्याची हे ते दिसते आपल्याला बांधकाममध्ये. सिमेंट नाही वापरायचे. आता तुम्ही तिकडे जाऊन स्टे कराल आणि जाताना घाण करून जाल. आता सध्या घाण दिसत नाही, तर जे पण येऊन राहून गेलेत त्यांचं खरंच मनापासून आभार की तुम्ही त्याचं एक वेगळं पण जपलं आहे. पण इकडे जेवण बनवण्यापेक्षा किती मोठा पठार आहे आपल्याकडे, ते कातळ घसरलं, तिकडे पण बराचसा आपल्याकडे प्लेस आहे. तर उगाच इकडे येऊन असं जेवण बनवू नका. कारण आता बघा तिथं तुम्ही ना जाताना चूल तशीच ठेवलं आहे. आता दुसरं कोण आलं तर अरे हे तर इझी आहे, एकदम साफ आहे, स्वच्छ आहे. सगळे माणसं चांगला विचार करणारे नसतात. कोणीतरी येणार इथं घाण करून जाणार. सो बेटर आहे की आपणच जर काळजी घेतली ना तर बाहेरचा कोणी येणार नाही आणि कोणीच येणार नाही आणि असं आपलं मिसयूज नाही होणार. सो हा होता वाडा आणि वाड्याचे अवशेष. आपण ह्या वाड्याला फ्रंट साईडने बघायचा प्रयत्न करूया. आपण ज्या भागेतनं बघितलं तर तो आपला मागच्या भागेतनं बघितला. इकडनं आतमध्ये गेलं की मी शूज घातलेत म्हणून मी काय जात नाही. तर हा अशा प्रकारे काही आहे. सो सांगायचं हेच तात्पर्य आहे की आपला एक मिनिट, हात दुखला. आपले गड किल्ले आणि आपला इतिहास जर आपणच चांगला जपला तर तो येणाऱ्या पिढीला अजून चांगल्या प्रकारे बघायला भेटेल. सो आपण कधी गड किल्ल्यावर आलात तर ह्या भिंतींवरती ना स्वतःचं नाव लिहू नका, जसं काय 7/12 इथला तुमच्या नावावरती असल्यासारखं.
आणि आला तर घाण करून जाऊ नका. बाकी गडकिल्ले आपले आहेत, आपल्याच महाराजांचे आहेत. तुम्ही या प्रेमाने बघा आणि आदर करा प्रत्येक ऐतिहासिक वस्तूचा, कारण बऱ्याच ठिकाणी मला ते दाखवायचं नाही, कारण सो मित्रांनो, हा होता आजचा व्लॉग. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका. आणि तुर्तास या व्हिडिओमध्ये मी संदीप पवार इथेच थांबतो. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय.